नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी नावाचं एक सुंदर असं ठिकाण आहे. त्याला पूर्णपणे गाव म्हणता येणार नाही आणि मोठं शहर देखील म्हणता येणार नाही. एक छोटंसं सुंदर असं शहर असं आपण त्याला म्हणू शकतो. अशाच या कामठी नावाच्या ठिकाणी महेश पाटील नावाचा एक व्यक्ती राहत होता. त्याचं एक खेळणी आणि स्टेशनरीचं दुकान होतं. हे पूर्णपणे रिटेल दुकान होतं असंही म्हणता येणार नाही. त्याचवेळी ते एखादं मोठं होलसेल दुकान देखील नव्हतं. एकूणच त्या परिसरातील थोडं मोठं खेळणी आणि स्टेशनरीचं दुकान म्हणून त्या दुकानाची ओळख होती. या दुकानाची किंमत तब्बल 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. या महेश नावाच्या व्यक्तीला 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचं नाव सायली होतं, तर छोट्या मुलीचं नाव श्रेया असं होतं. मोठी मुलगी 21 वर्षाची होती, तर छोटी मुलगी 13 वर्षाची होती. या महेश पाटील याच्या कुटुंबाचं संपूर्ण उत्पन्न याच दुकानावर अवलंबून होतं. कारण त्याच्या दोन्ही मुलींना त्याला शिकवायचं होतं आणि भविष्यात त्यांची लग्न देखील करायची होती. त्याच्या घरच्या इतरही गरजा होत्या. या सगळ्या गोष्टींसाठी संपूर्ण कुटुंब या दुकानावर अवलंबून असल्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा या दुकानात काही ना काहीतरी सहभाग होता. महेश पाटील स्वतः कामासाठी बाहेर जायचा. तो बाहेर खरेदीसाठी गेला तर त्याची बायको दुकान चालवायची. त्याच्या दोन्ही मुली दुकानाच्या कामात सहभागी व्हायच्या. एकूणच हे दुकान त्याच्या कुटुंबातील अत्यंत महत्त्वाचा भाग मानलं जायचं. आता त्याच्या मुलींबद्दल बोलायचं झालं तर सायलीने शाळेचं शिक्षण पूर्ण केलं होतं. शाळा पूर्ण केल्यानंतर तिला कायद्याचं शिक्षण घ्यायचं होतं. तिला वकील बनण्याची खूप इच्छा होती. सामान्यतः आपल्या घरांमध्ये मुलींना वकील बनवण्यासाठी पाठवताना आपण थोडा विचार करतो, कारण हा काहीसा जोखमीचा व्यवसाय आहे आणि अनेक गुन्हेगारांसोबत व्यवहार करावा लागू शकतो. त्यामुळे अनेक लोक वकील व्हायला घाबरतात. पण आता अलीकडच्या काळात अनेक मुली वकील व्हायचं शिक्षण घेत आहे आणि ही खरोखरच चांगली गोष्ट आहे. सायलीने लहानपणापासूनच आपल्याला वकील व्हायचं आहे असा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिने एका लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. हे कॉलेज नागपूरमध्ये होतं. तिने त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि ती वकिलीचं शिक्षण घेत होती. तर तिची 13 वर्षाची धाकटी बहीण श्रेया शाळेमध्ये शिकत होती. अशा प्रकारे हे कुटुंब एक आनंदी जीवन जगत होतं. महेश पाटील यांचं स्वप्न होतं की त्यांच्या मुलीनं वकिलाचं शिक्षण पूर्ण करावं. त्यानंतर तिने एक चांगली वकील म्हणून प्रॅक्टिस करावी आणि तिच्यासाठी चांगला मुलगा शोधून तिचं लग्न लावून द्यावं, अशा उद्देशाने ते आपले आयुष्य जगत होते. पण त्यांचं आयुष्य अशा प्रकारे सुरू असताना सायलीचा एक मित्र होता. शाळेत शिकण असल्यापासूनच त्या दोघांची ओळख होती. त्याचं नाव अमोल देशमुख होतं. हे दोघे शाळेतील चांगले मित्र होते. दोघांनी पहिलीपासून एकत्र शिक्षण घेतलं होतं. 12वी पर्यंत ते एकत्र शिकले. अनेक वर्ष एकत्र शिकत असल्यामुळे ते दोघे चांगले मित्र होते. पण सायलीच्या बाबतीत तिचं संपूर्ण लक्ष शिक्षणावर होतं. तिला आयुष्यात काहीतरी साध्य करायचं होतं आणि त्यासाठी ती मेहनत करत होती. पण या अमोल देशमुख नावाच्या मुलाला शाळेत असल्यापासूनच या मुलीबद्दल एक आकर्षण होतं. म्हणजे तरुण वयात किशोर अवस्थेत निर्माण होतं तसं एक प्रेम त्यांच्या मनात निर्माण झालं होतं. त्यामुळे तो सतत सायलीचाच विचार करत राहायचा. एक दिवस तो सायलीकडे गेला आणि त्याने तिला प्रपोज केला. तेव्हा सायलीने त्याला शांतपणे समजावून सांगितलं, हे बघ, ह्या वयात अशा प्रकारचं प्रेम निर्माण होणं ही काही नवीन गोष्ट नाही, पण हे फक्त एक आकर्षण आहे. आता आपण याला फार महत्त्व देऊ नये. आपलं पूर्ण लक्ष सध्या शिक्षणावरच असायला हवं. म्हणून मला या प्रेम वगैरे भांडणगीमध्ये काही देखील रस नाही. आपण दोघे चांगले मित्र राहू शकतो. पण तुझ्या मनात माझ्याबद्दल असा काही विचार असेल तर तो पूर्णपणे मनातून काढून टाक. हे ऐकून अमोलला खूप मोठा धक्का बसला. कारण तो सायलीला सांगत होता, आपण चांगले मित्र आहोत, त्यामुळे भविष्यात आपलं आयुष्य चांगलं राहू शकतं. त्या मुलीने दिलेला नकार त्याला थोडा दुःखी करून गेला. पण तिचा नकार स्पष्ट होता, त्यामुळे त्याने ते स्वीकारल्यासारखं केलं. तरीसुद्धा त्याचं मन सतत त्याच मुलीकडे वळत राहिलं. त्याला अभ्यासात व्यवस्थित लक्ष केंद्रित करता येत नव्हतं. शाळेच्या काळात 12वी पूर्ण होईपर्यंत त्याने तिला किती वेळा प्रपोज केला असेल हे सांगता येणार नाही. ती प्रत्येक वेळी त्याला नकार देत होती.
तिने ही गोष्ट आपल्या मित्र मैत्रिणींना देखील सांगितली. एकदा तर तिने घरच्यांना देखील ही गोष्ट सांगितली. कितीही समस्या निर्माण झाल्या तरी त्या मुलीबद्दलचं अमोलचं आकर्षण आणि प्रेम जरा देखील कमी झालं नाही. सायलीच्या घरच्यांनी सुरुवातीला ही गोष्ट फार गांभीर्याने घेतली नाही. त्यांना वाटलं 12वी मुलं अशीच फिरत असतात. आपली मुलगी शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जाईल आणि तोही कुठेतरी निघून जाईल, त्यामुळे त्यांनी याला फार मोठी समस्या मानली नाही. सायलीला त्यांनी कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवलं. ती लॉ कॉलेजमध्ये शिकत होती आणि 2011 मध्ये तिचं 3रं वर्ष सुरू होतं. दरम्यान अमोल देशमुखने 12वी पूर्ण केल्यानंतर पुढचं कोणतंही शिक्षण घेतलं नाही. तो कोणत्याही कॉलेजमध्ये गेला नाही, नोकरी देखील केली नाही. एकूणच तो रिकामा फिरणारा तरुण होता. त्याचं वय साधारण 20 ते 23 वर्षाच्या आसपास होतं. सायलीने त्याला सोडून दुसऱ्या लॉ कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण सुरू केलं. तरी सुद्धा त्याचे 24 तासाचे विचार फक्त सायलीभोवतीच फिरत होते. सायलीला आणि तिच्या वडिलांना वाटलं होतं की शाळेचं शिक्षण संपल्यानंतर हा संपर्क आपोआप तुटेल, पण तसं काही झालं नाही. सायलीने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्याच वेळेपासून अमोल तिच्या मागे फिरू लागला. ती कोणत्याही बसने गेली तरी तो तिच्या मागे जायचा. ती कुठेही गेली तरी तो तिचा पाठलाग करायचा. कॉलेजच्या गेटवर जाऊन तो उभा राहायचा. 24 तास तो त्या मुलीचा पाठलाग करत राहायचा. सायली ही त्याला वारंवार बोलावून समजावून सांगायची, मी तुला किती वेळा सांगू, माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम नाही, मला शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि नोकरीला जायचं आहे. पण सायलीने कितीही समजावून सांगितलं तरी अमोलच्या डोक्यात ही गोष्ट जात नव्हती. तो म्हणायचा, नाही नाही, तू तुझं शिक्षण पूर्ण कर, मी तुझी वाट पाहतो, मी तुझ्यासोबतच लग्न करेन, मला तुझ्यासोबत आनंदी आयुष्य जगायचं आहे. तो हेच पुन्हा पुन्हा सांगत राहिला. शेवटी सायली ही त्याला समजावून सांगून थकली. इतकी वर्ष आपल्यासोबत शिकलेला मित्र आहे म्हणून सुरुवातीला तिने त्याला शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण अमोलला हे समजून घेण्याची मानसिकता नव्हती. म्हणून सायलीने हळूहळू त्याला टाळायला सुरुवात केली आणि इथूनच त्याच्या मागे फिरण्याची सुरुवात वाढू लागली. सायलीने त्याला टाळायला सुरुवात केली, मात्र तो तिच्या मागे वारंवार फिरू लागला. सुरुवातीला तो तिच्याकडे यायचा, तिच्या मागे जायचा आणि तिला प्रपोज करायचा. ती मुलगी नकार देत असली तरी तो तिच्याकडे दुर्लक्ष करून तिचा पाठलाग करतच राहायचा. पण जेव्हा ती मुलगी त्याच्यापासून दूर जाऊ लागते तेव्हा एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्यक्तीला प्रेमाची तीव्रता आणखी वाढते. आता अमोलसोबत देखील हेच घडत होतं. जेव्हा सायली त्याच्यापासून थोडी दूर जाऊ लागली तेव्हा अमोलला एक प्रकारची घबराट वाटू लागली. कसंही करून या मुलीला समजावून तिच्याशी लग्न करायचं असा विचार करणाऱ्या अमोलला ही मुलगी आपल्यापासून दूर जात आहे हे स्वीकारता येत नव्हतं. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड फ्रस्ट्रेशन निर्माण झालं. त्याला राग येऊ लागला आणि तो 24 तास त्या मुलीचा पाठलाग करू लागला. अशा प्रकारे अनेक वर्षे निघून गेली आणि मग एक दिवस अमोलने एक निर्णय घेतला. किती दिवस तिच्या मागे फिरत राहायचं, आपण तिच्या वडिलांकडे जाऊन रीतसर मुलगी मागू असा विचार करून मार्च 2021 मध्ये तो सायलीच्या वडिलांच्या दुकानात गेला. तो म्हणाला, काका, तुम्हाला कदाचित माझ्याबद्दल माहिती असेल, मी तुमच्या मुलीसोबत खूप वर्ष शाळेमध्ये शिकलो आहे. मी तुमच्या मुलीवर अनेक वर्षांपासून प्रेम करतो. मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं आहे. तुम्ही तिचं लग्न माझ्यासोबत करून द्या. मी तिला राणीसारखं सांभाळेल. तेव्हा सायलीचे वडील त्याला विचारतात, बरं तू काय करतो? अमोल म्हणतो, काका, मी 12वी पूर्ण केली आहे. सध्या माझ्याकडे कोणती नोकरी नाही. मी असाच फिरत असतो. हे ऐकल्यावर सायलीचे वडील त्याला म्हणतात, काय रे, तुला स्वतःच्या जेवणाचा खर्च देखील व्यवस्थित भागवता येणार नाही, मग तू माझ्या मुलीचा सांभाळ कसा करणार? या प्रश्नाचं अमोलकडे पुढच्या क्षणी कोणतंच उत्तर नव्हतं. तेव्हा सायलीचे वडील म्हणतात, हे सगळं योग्य वाटत नाही, तू आधी इथून निघ. पण अमोल त्यांच्या समोर वेगवेगळे युक्तिवाद मांडू लागला. तो म्हणाला, नाही काका, तुमची मुलगी सुद्धा माझ्यावर प्रेम करते. त्याचं म्हणणं ऐकल्यानंतर सायलीचे वडील म्हणाले, ठीक आहे, मी माझ्या मुलीला बोलवतो. जर तिने तुला नकार दिला तर तू इथून निघून जाशील का? अमोल म्हणाला, काका, तुमच्या मुलीला बोलवा. हे सगळं एखाद्या सिनेमात दाखवल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर सायलीचे वडील सायलीला बोलवतात.
सायली तिथे येते आणि ती अगदी स्पष्टपणे सांगते, बाबा हा माझ्या मागे फिरत असतो. हा माझा शाळेपासूनचा मित्र आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. शाळेत शिकत असल्यापासूनच याच्यामुळे मला त्रास होत होता. आता कॉलेजमध्ये शिकत असताना देखील गेली 3 वर्षे हा मला सतत त्रास देत आहे. सायली पुढे म्हणते, बाबा माझं याच्यावर अजिबात प्रेम नाही. मला याच्याबद्दल कसलं देखील आकर्षण नाही. कृपया मला सोडून दे. मला माझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तिने हे सगळं आपल्या वडिलांसमोर अगदी स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर सायलीचे वडील म्हणाले, ठीक आहे आता निघून जा. पण सायलीने आपल्याला नकार दिला आणि तिच्या वडिलांनी आपला अपमान केल्यासारखं अमोलला वाटलं. सायलीने नकार दिल्यानंतर आता विषय संपेल असं सगळ्यांना वाटलं, पण तसं अजिबात झालं नाही. अमोल त्यानंतर देखील सायलीचा सतत पाठलाग करत राहिला. शेवटी सायलीने ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली. सायलीचे वडील विचार करू लागले, ठीक आहे हा साधा सुद्धा मुलगा नाही. याच्यामुळे आपल्या मुलीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल 2021 महेश पाटील यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात अमोलविरुद्ध अधिकृत गुन्हा तक्रार दाखल केली. ते पोलिसांना म्हणाले, साहेब हा अनेक दिवसापासून माझ्या मुलीच्या मागे फिरून तिला सतत त्रास देत आहे. कृपया याची चौकशी करा. पोलीस अधिकाऱ्यांनी अमोलला बोलावून त्याची चौकशी केली. पोलिसांसमोरही अमोल तेच म्हणाला, साहेब मी त्या मुलीवर जीवापाड प्रेम करतो. पोलिसांनी त्याला स्पष्टपणे सांगितलं, त्या मुलीने तुला नको असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. त्यानंतर देखील तू तिच्या मागे फिरला तर तो कायद्याने गुन्हा आहे. मी तुला पहिल्यांदा इशारा देऊन सोडत आहे. यापुढे त्या मुलीच्या मागे फिरला तर तुला तुरुंगात टाकेल, तुझ्यावर गुन्हा दाखल करेल आणि तुला अनेक वर्षे जेलच्या बाहेर येता येणार नाही. त्यामुळे इथून पुढे व्यवस्थित वाग आणि त्या मुलीच्या मागे जाऊ नको. पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला अशा कडक शब्दांमध्ये इशारा दिला. अमोलने मान खाली घातली आणि तिथून निघून गेला. सगळ्यांना वाटलं, ठीक आहे एखाद्या तरुण मुलाला वयाच्या चुकीमुळे तिच्या मागे फिरण्याची सवय लागली होती. आपण पोलिसांना बोलावलं, तक्रार दाखल केली. आता हा विषय इथे संपला. पण हा या प्रकरणातला फक्त सुरुवातीचा टप्पा होता. हे त्या घरातील कोणाला देखील माहीत नव्हतं. यापुढे सायलीच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटना त्यांच्या कल्पने पलीकडच्या होत्या. अमोलने पुन्हा सायलीच्या मागे जाऊन तिला त्रास दिला असता तर त्याला अटक करून तुरुंगात ठेवण्याची कायदेशीर तरतूद होती. पण अमोल या सगळ्याला घाबरणारा मुलगा दिसत नव्हता. त्याच्या मनामध्ये वेगळाच विचार सुरू होता. तुम्ही पोलीस मला कितीही इशारे द्या, ती माझी प्रियसी आहे. मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. तीच माझी जीवनसाथी बनणार आहे. तिचे वडीलच काय, तुमच्यासारखे 1000 पोलीस अधिकारी आले तरी मला आणि सायलीला वेगळं करू शकणार नाही. अशा प्रकारे त्याने मनामध्ये एक आव्हान स्वीकारल्यासारखं केलं आणि त्यानंतर त्याने पुन्हा सायलीचा पाठलाग सुरू केला. सायलीच्या वडिलांना आता नेमकं काय करावं हे समजत नव्हतं. पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे, आता यापुढे काय करायचं असा विचार करत संपूर्ण कुटुंब सावध राहू लागलं. त्यांनी ठरवलं की काही दिवस थांबून परिस्थिती पाहूया. तो सायलीच्या मागे फिरतोय हे एक वेळ ठीक आहे, पण त्याने तिला काही इजा करण्याचा प्रयत्न केला किंवा ठरवलेल्या मर्यादा ओलांडल्या तर पुन्हा पोलिसांकडे तक्रार करून त्याला तुरुंगात पाठवल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. असा विचार करून ते सगळे कायदेशीर मार्गाने पुढे जायचा प्रयत्न करत होते. पण एका टप्प्यावर अमोल देशमुखला हे समजलं की कायदा असो, सायली असो किंवा तिचे वडील महेश पाटील असो, कुणीही त्याचं प्रेम समजून घेत नाही. त्यामुळे तो एका धोकादायक निर्णयावर पोहोचला. या जगात कुणीही माझं प्रेम समजून घेतलं नाही तरी चालेल, पण मी हे प्रेम जबरदस्तीने मिळवणार. एकतर्फी प्रेम करणाऱ्या काही लोकांच्या मनात शेवटी एक अतिशय धोकादायक विचार निर्माण होतो. ती मला मिळाली नाही तर या जगात ती दुसऱ्या कोणालाही मिळता कामा नये. अशाच एका विकृत विचार अमोलच्या मनात निर्माण होऊ लागला. आता त्याचा प्लॅन आपोआप स्पष्ट होत होता. सायलीने दुसऱ्या कोणासोबतही लग्न करून त्याच्यासोबत संसार करावा हे त्याला अजिबात सहन होणार नव्हतं. तो स्वतःशी म्हणू लागला, मी तुला दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही. जर तुला मला मिळवायचं नसेल तर तू जिवंत का राहायचं? आणि अशा विचारातून त्याने सायलीची हत्या करण्याचा प्लॅन केला.
हा फक्त भावनेच्या भरात घेतलेला निर्णय नव्हता. आपण अनेक प्रकरणांमध्ये पाहिलं की एकतर्फी प्रेम असतं, मुलगा मुलीशी बोलतो, मुलगी सतत त्याला नकार देते आणि एका क्षणी त्या मुलाला अचानक राग येतो. कधी तो जवळ पडलेली वस्तू किंवा चाकू उचलून हल्ला करतो. पण काही प्रकरणांमध्ये यापेक्षा वेगळं घडतं. काही लोक आधीच पूर्ण प्लॅन तयार करतात. त्यांना समजलेलं असतं की ही मुलगी आता आपल्याला मिळणार नाही. अमोलने घेतलेला निर्णय देखील भावनेच्या भरात घेतलेला नव्हता. त्याने पूर्णपणे विचार करून हा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने वेगवेगळे प्लॅन तयार करायला सुरुवात केली. त्याला माहिती होतं की त्यांच्या घरात कोण कोण राहतं. घरात सायलीचे वडील महेश होते, तिची आई होती, सायली होती आणि तिची लहान बहीण श्रेया होती. हे चौघांचेच हे कुटुंब होतं. आता समजा सायलीचे वडील त्यावेळी घरात असतील तर सायलीची हत्या करणं शक्य होतं का? नाही. मग अमोलने विचार केला की सर्वप्रथम सायलीच्या वडिलांना घरापासून दूर ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर घरात जाऊन सायलीची हत्या करता येईल असा त्याचा विचार होता. त्यासाठी सायलीच्या वडिलांना घराबाहेर आणि व्यस्त कसं ठेवायचं याचा तो विचार करू लागला. दिवसा तिचे वडील दुकानात असायचे, त्यामुळे घरात सायली किंवा इतर महिला असण्याची शक्यता होती. पण दिवसाढवळ्या हत्या करणं त्याच्यासाठी कठीण होतं. म्हणून एकतर पहाटे किंवा रात्री हा प्रकार करावा लागणार होता. पण त्यावेळी सायलीचे वडील घरात असणार. मग त्यांना घराबाहेर कसं काढायचं यासाठी त्याने एक वेगळा प्लॅन तयार केला. सायलीचे घर आणि तिच्या वडिलांचं खेळण्याचं दुकान यामध्ये काही किलोमीटरचं अंतर होतं. जर एखाद्या कारणाने तिच्या वडिलांना दुकानात बोलावून घेतलं तर घरात फक्त महिला असतील आणि त्याला आपला गुन्हा करण्यासाठी तीच योग्य संधी वाटत होती. त्यामुळे 16 जूनच्या मध्यरात्री तो त्यांच्या दुकानात गेला आणि त्याने दुकानाला आग लावली. तो पेट्रोल घेऊन आला होता. त्याने दुकानात पेट्रोल ओतलं आणि दुकानाला आग लावली. सकाळपर्यंत ते संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं. मी आधीच सांगितलं होतं की या कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह याच दुकानावर अवलंबून होता. पण जरा विचार करा, हे दुकानच नसेल तर महेश पाटील काय करणार? आपल्या मुलींना ते कसं शिकवणार? त्यांची लग्न कशी करून देणार? आणि रोजच्या गरजांसाठी लागणारे पैसे कुठून आणणार? अमोलला हे सगळं माहीत होतं. त्याला माहीत होतं की दुकान जाळलं तर हे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर येईल. त्यामुळे त्याने पूर्ण प्लॅन करून पेट्रोल आणलं आणि दुकान पेटवून दिलं. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल तिथे पोहोचलं. महेश पाटील यांना फोन आला, तुमच्या दुकानाला आग लागली आहे. आपल्याला माहितीच आहे, अशा प्रकारच्या दुकानाला अचानक आग लागली तर सर्वात आधी शॉर्ट सर्किटचा संशय घेतला जातो आणि बहुतांश वेळा त्याच कारणामुळे आग लागल्याचं मानलं जातं. महेश पाटील सुद्धा घाबरून धावत निघाले. अरे देवा, माझं दुकान आहे, हीच तर माझी संपूर्ण आयुष्य आहे. ते घाईघाईने दुकानाकडे जात असताना अमोल मात्र दूर उभा राहून सगळं पाहत होता. इकडे दुकानाला आग लागली, तिकडे सायलीचे वडील घाबरून दुकानाकडे धावत येत होते. आता पहाटेची वेळ झाली होती. घरात फक्त महिला एकट्या होत्या. अमोलला वाटलं सायलीला मारण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. म्हणून तो घरातून चाकू घेऊन निघाला. पुन्हा एकदा सांगतो, हा भावनेच्या भरात केलेला गुन्हा नव्हता. तो घरात जाताना त्याच्या मनामध्ये एक प्लॅन स्पष्ट होता. जर घरात गेल्यानंतर सायलीसोबत काही वाद झाला आणि त्यावेळी स्वयंपाकघरातला चाकू उचलून तिच्यावर हल्ला केला असता तर तो प्रकार वेगळा झाला असता. पण इथे त्याने आधीच हत्या करण्याच्या उद्देशाने एक चाकू घेऊन त्याने घरात प्रवेश केला होता. आपल्याला कदाचित ही गोष्ट नॉर्मल वाटू शकते, पण खुनाच्या प्रकरणामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. काही लोक म्हणतात, मी भावनेच्या भरात हत्या केली, तिथे चाकू पडला होता, तो उचलला आणि हल्ला केला. अशा परिस्थितीत शिक्षेबाबत वेगळा विचार होऊ शकतो. पण जर एखाद्याने आधीच चाकू घेऊन नियोजनपूर्वक हल्ला केला असेल तर त्या प्रकरणातील युक्तिवाद पूर्णपणे वेगळा असतो. कारण गुन्हा आधीच नियोजित असल्यासारखं दिसतं, त्यामुळे शिक्षा देखील अधिक कठोर होण्याची शक्यता असते. म्हणून हा देखील या प्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. अमोल घरातून चाकू घेऊन सायलीच्या घरात गेला. हातात चाकू घेऊन तो घरात उभा असल्याचं पाहून सायलीची आई सायली आणि तिची धाकटी बहीण श्रेया घाबरून गेल्या. त्याला पाहिल्यानंतर कसं प्रतिक्रिया द्यायची हे त्यांना समजत नव्हतं. सामान्यपणे एखादी व्यक्ती आपल्याशी बोलण्यासाठी येते तेव्हा तिची देहबोली आणि चेहऱ्यावरील भाव कसे असतात हे आपल्याला माहिती असतं. पण एखादा माणूस हातात चाकू घेऊन तुमच्यासमोर उभा राहिला तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते.
त्याची देहबोली पाहून त्या महिलांना धोका जाणवला. त्यामुळे त्या सगळ्या लगेच एका खोलीत जाऊन लपण्याचा प्रयत्न करू लागल्या. अमोल वेगाने त्यांच्या दिशेने धावला. सर्वप्रथम त्याने सायलीच्या केसांना पकडलं आणि तिला ओढलं. त्याच्या हातात चाकू होता आणि त्याने त्या चाकूने सायलीवर वार करायला सुरुवात केली. त्यावेळी सायलीचा जीव वाचवण्यासाठी तिची आई मध्ये आली. अमोलने तिच्या आईच्या डोक्यावर जोरात एक वार केला. त्यामुळे तिची आई बेशुद्ध होऊन खाली पडली. त्याचवेळी सायली आपल्या जीवासाठी झुंजत होती. तेव्हा तिच्या जवळ तिला मदत करण्यासाठी कोण होतं? फक्त तिची 13 वर्षाची लहान बहीण श्रेया. सायली आणि तिची धाकटी बहीण श्रेया यांच्यात खूप घट्ट आणि प्रेमळ नातं होतं. एका घरात मुलगा नसून फक्त 2 मुली असतील तर बहिणींमधील नातं अनेकदा खूप मजबूत असतं. त्या एकमेकींसोबत आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शेअर करतात. आणि आशिष ही 13 वर्षाची श्रेया आपल्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून तिच्या मदतीला धावून गेली. तिने अमोलपासून आपल्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला. ती दोघांच्या मध्ये आली. शेजारी लोकांसाठी त्याचा हा हल्ला पाहून काय करावं हे समजत नव्हतं. अमोलने सायलीवर सलग चाकूने वार केले. त्याने तिच्या शरीरावर तब्बल 22 ठिकाणी चाकूचे वार केले. त्यापैकी 5 वार जीवघेणे होते. त्यातील 5 वार तिच्या छातीच्या भागात झाले होते. दरम्यान सायलीची धाकटी बहीण श्रेया आपल्या जीवाची पर्वा न करता बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्याही शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या. एका टप्प्यावर सायली आणि श्रेया दोघीही बेशुद्ध होऊन खाली पडल्या. त्यांचा आरडाओरडा आणि गोंधळाचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. तोपर्यंत अमोलला सायलीचा मृत्यू झाल्याचं समजलं. बाकी कोणाचाही त्याला विचार नव्हता. तो लगेच त्या घरातून बाहेर पडला, पण जाताना त्याच्या हातातील चाकूही तो सोबत घेऊन गेला. सायलीवर चाकूने वार करताच तिचं रक्त अमोलच्या अंगावर उडालं होतं. त्यामुळे संपूर्ण कपड्यांवर रक्त लागलं होतं. त्यामुळे शेजारच्यांनी त्याला पाहिलं आणि त्यानेच हत्या केल्याचं त्यांच्या लक्षात आलं. काही लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. दुसरीकडे दुकानाला आग लागल्यामुळे वडील महेश आधीच घाबरलेल्या अवस्थेत तिथे पोहोचले होते. तेवढ्यात त्यांना फोन आला. तुमच्या मुलीवर चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आली आहे. हे ऐकताच महेश यांना मोठा धक्का बसला. ते हादरले आणि म्हणाले, अरे देवा, असं म्हणत ते घराकडे धावत निघाले. त्याचवेळी अमोल त्या रस्त्यावरून पळत होता, पण त्यानेच हत्या केली असल्याची बातमी काही वेळातच सगळीकडे पसरली. आता इथं राहिलं तर आपल्याला पकडलं जाईल हे अमोलला समजलं. त्यामुळे त्याने विचार केला की एखाद्या रेल्वे स्टेशनवर जाऊन बाहेरच्या शहरात पळून जावं. तेवढ्यात त्याला एक रिक्षा दिसली. तो रिक्षावाल्याला म्हणाला, मला रेल्वे स्टेशनवर सोडाल का? तो ऑटो चालक स्थानिक असल्यामुळे त्यांनी त्या घटनेबद्दल थोडं ऐकलं होतं आणि हा तरुणच हत्यारा असल्याचं त्याला लगेच समजलं. तरीही त्याने अगदी सहजपणे विचारलं, काय रे भाऊ, तुझा शर्ट पूर्ण रक्ताने भरलेला आहे. अमोल लगेच म्हणाला, अरे नाही भाऊ, माझा अपघात झाला आहे, मला रेल्वे स्टेशनवर सोडून दे. पण जरा विचार करा, जर एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला असेल आणि त्याच्या संपूर्ण शरीरावर रक्त असेल तर तो काय करेल? तो म्हणेल, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. पण अमोल काय म्हणत होता, मला रेल्वे स्टेशनवर सोडून द्या. तेव्हाच त्या ऑटो चालकाला पूर्णपणे समजलं की काहीतरी गडबड आहे आणि या घटनेची माहिती त्याच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे त्याने मनात ठरवलं, ठीक आहे, हा बहुधा हत्याराच आहे. पण त्याच्याशी शांतपणे बोलत बोलत ऑटो चालकाने त्याला थेट पोलीस ठाण्यात नेऊन सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याने अमोलला पोलीस ठाण्यामध्ये नेऊन सोडलं. ही घटना 17 जूनच्या पहाटे घडली होती. हत्या केल्यानंतर अवघ्या काही तासातच अमोलला पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. दरम्यान सायलीची आई चाकूच्या हल्ल्यामुळे बेशुद्ध अवस्थेत होती. सायलीला झालेल्या जखमा जीवघेण्या होत्या. तिची धाकटी बहीण श्रेया देखील अनेक ठिकाणी जखमी झाली होती. या तिघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सायलीच्या आईला झालेल्या दुखापतीमुळे ती काही काळ बेशुद्ध होती, पण तिचा जीव वाचला. 13 वर्षाच्या श्रेयाला देखील शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या, पण त्या जखमा तिच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या नव्हत्या. मात्र दुर्दैवाने सायलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी खोल चाकूच्या जखमा झाल्या होत्या. तिच्या हृदयाच्या भागात देखील 5-6 ठिकाणी चाकूचे वार झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
डॉक्टरांनी सायलीला मृत झाल्याचं घोषित केलं. दरम्यान अमोलला पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी गेले. घटनास्थळावरून मिळालेले सर्व पुरावे त्यांनी गोळा करायला सुरुवात केली. अमोलकडून हत्येसाठी वापरलेला चाकू देखील पोलिसांनी जप्त केला. त्याचे कपडे देखील अत्यंत महत्त्वाचे पुरावे मानले गेले, कारण त्या कपड्यांवर सायलीचं रक्त लागलं होतं. तसेच हत्येसाठी वापरलेल्या चाकूवर देखील रक्ताचे डाग होते. त्यामुळे पोलिसांनी सर्व पुरावे व्यवस्थित गोळा केले. घटनास्थळावरून देखील अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले. हे प्रकरण त्या काळामध्ये अत्यंत चर्चेत होतं. या प्रकरणाची चर्चा अगदी विधानसभेपर्यंत पोहोचली. त्यावेळी राज्य सरकारच्या पातळीवर देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. सायलीच्या हत्येसोबत तिच्या वडिलांचं दुकान देखील जाळण्यात आलं होतं. त्यामुळे महेश पाटील यांचं 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं होतं. हे नुकसान सरकारकडून भरून काढण्याची घोषणा करण्याच्या पातळीपर्यंत या प्रकरणाला महत्त्व मिळालं. म्हणून या प्रकरणामध्ये न्यूजवाले आणि सर्वसामान्य लोकांमध्ये किती मोठी चर्चा झाली असेल याचा तुम्ही विचार करू शकता. पोलिसांच्या दृष्टीने मात्र हे प्रकरण अगदी स्पष्ट दिसत होतं. एका प्रकारचं ओपन अँड शट केस. एका तरुणाचं एका मुलीवर प्रेम होतं. तो तिच्या मागे फिरत होता. त्याने तिची हत्या केली. सगळे पुरावे स्पष्ट आहे. आरोपी देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. अशा प्रकारे सर्व पुरावे गोळा करून पोलिसांनी अमोलची चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान अमोलने गुन्ह्याची कबुली दिली. तो म्हणाला, हो साहेब, मीच हत्या केली. मी पूर्ण प्लॅन करून तिची हत्या केली. त्या दुकानाला आग देखील मीच लावली. ती मुलगी मला सतत नकार देत होती. तिच्याशिवाय मला जगता येत नव्हतं आणि त्याचवेळी मी तिला दुसऱ्या कोणाला देऊ शकत नव्हतो. म्हणून मला मिळाली नाही तर ती दुसऱ्या कोणालाही मिळू नये म्हणून मी तिची हत्या केली. मात्र तो पुढे म्हणाला, तिच्या आईला किंवा बहिणीला इजा करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. पण त्या मध्ये आल्या आणि त्यामुळे त्यांनाही चाकूचे वार झाले. साहेब, एवढंच घडलं. मी माझा गुन्हा स्वीकारतो. ही अमोलने सुरुवातीला दिलेली कबुली होती. पण त्यानंतर काही वेळातच त्याने पूर्णपणे वेगळी गोष्ट सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, साहेब, मी हे स्वतःहून केलं नाही. माझ्या कानामध्ये एक आवाज आला होता. तो आवाज मला म्हणाला, ही तुझी बायको आहे. तिला तू दुसऱ्या कोणाला देऊ नको. हिला घेऊन जा. खरंच तू तिची हत्या कर. माझ्या कानात हा आवाज आला आणि याच आवाजाने मला हत्या करायला सांगितलं. अशा प्रकारची दुसरी कबुली त्याने पोलिसांना दिली. हे ऐकून पोलिसांना काही समजेना. खरंच अमोलची मानसिक अवस्था ठीक नाही का, की या गुन्ह्यातून वाचण्यासाठी तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं नाटक करत आहे, असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला. मात्र काही असो, हा गुन्हा अमोलनेच केला असल्याचे ठोस पुरावे पोलिसांकडे होते. त्यामुळे पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करून 518 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. आता हे प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी जाण्याची प्रतीक्षा करत होतं. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आणि न्यायालयीन सुनावणी सुरू होण्याच्या दरम्यान आरोपीला तुरुंगात ठेवण्यात आलं आणि अमोल तुरुंगात असताना त्याने आणखी एक धक्कादायक प्रकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिथे उपलब्ध असलेल्या काही रसायनांचा वापर करून स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. अमोलने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याला ICUमध्ये ठेवण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला. आता त्याच्या बचाव पक्षाच्या वकिलांनी हे प्रकरण न्यायालयात नियमित सुनावणीसाठी जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला, युअर ऑनर, याची मानसिक अवस्था ठीक नाही म्हणून त्याने तुरुंगात स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण पोलिसांना दिलेल्या कबुली जबाब देखील वारंवार वेगवेगळी विधाने केली आहे. त्यामुळे मुद्दा असा नव्हता की अमोलने हत्या केली नाही किंवा त्याने सायलीचा पाठलाग केला नाही असं वकील म्हणतच नव्हते. हे सगळं अमोलनेच केलं होतं. पण वकिलांच्या म्हणण्यानुसार अमोलने हे सगळं स्वतःच्या पूर्ण शुद्धीने केलं नव्हतं. त्याला काहीतरी मानसिक आजार होता आणि त्याच मानसिक आजारामुळे त्याला सायलीचा पाठलाग करण्याची आणि तिची हत्या करण्याची प्रेरणा मिळाली. असा युक्तिवाद जर न्यायालयात मान्य झाला तर अमोलला नेहमीच्या पद्धतीने शिक्षा होणार नव्हती. त्याला सामान्य तुरुंगवास देखील दिला जाणार नव्हता. त्याऐवजी सरकारच्या मानसिक आरोग्य रुग्णालयात त्याच्यावर उपचार करून त्याला तिथे ठेवण्यात येऊ शकत होतं. म्हणून बचाव पक्षाचा युक्तिवाद होता, या युक्तीला तुरुंगात पाठवण्याऐवजी मानसिक आरोग्य रुग्णालयात उपचारांसाठी पाठवावं. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयासमोर आलं. हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू होण्याआधीच अमोलची मानसिक अवस्था हाच मुद्दा बनला. न्यायाधीशांना देखील त्याची मानसिक स्थिती काहीशी संशयास्पद वाटली.
त्यामुळे एका डॉक्टरला बोलवण्यात आलं. त्या डॉक्टरने अमोलची मानसिक अवस्था तपासून त्याचं मूल्यांकन करण्यास सांगितलं. डॉक्टरांनी अमोलची तपासणी केल्यानंतर एक अहवाल दिला. त्यात त्यांनी सांगितलं, याच्यामध्ये काही प्रमाणात मानसिक समस्या असल्याचं दिसत आहे. या डॉक्टरांच्या अहवालाच्या आधारे न्यायालयात असा युक्तिवाद करण्यात आला, सध्या या हत्या प्रकरणाची नियमित सुनावणी करू नये, कारण हा आरोपी मानसिकदृष्ट्या न्यायालयीन सुनावणीला सामोरं जाण्यास सक्षम नाही. त्यामुळे अमोलला नागपूरमधील सरकारी मानसिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याला तिथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्या मानसिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर साधारण 1 वर्षात म्हणजे 2022 मध्ये अमोल तिथून पळून गेला. तो तिथून पळून थेट दुसऱ्या राज्यात गेला, पण तिथे गेल्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी त्याला पकडलं आणि पुन्हा त्याच मानसिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. सामान्यपणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केलेले आरोपी स्वतःची मानसिक अवस्था ठीक नसल्याचं नाटक का करतात, यामागे प्रामुख्याने 2 कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे शिक्षेपासून वाचण्यासाठी आणि दुसरं म्हणजे कठोर सुरक्षा असलेल्या तुरुंगातून वाचण्यासाठी. समजा अमोलला कोणताही मानसिक समस्या नसल्याचं सिद्ध झालं असतं तर त्याला कडक सुरक्षा असलेल्या तुरुंगात ठेवण्यात आलं असतं आणि तिथून पळून जाणं त्याच्यासाठी अत्यंत कठीण झालं असतं. पण जर त्याला मानसिक समस्या आहे असं सांगून मानसिक आरोग्य केंद्रात ठेवलं असतं तर ते सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे तिथे सुरक्षा असली तरी तुरुंगा इतकी कडक सुरक्षा नसते. त्यामुळे तिथून पळून जाण्याची शक्यता अधिक असते. म्हणून पोलिसांना आता संशय येऊ लागला, अमोलची मानसिक अवस्था खरंच खराब आहे का, की तो तुरुंगातून वाचण्यासाठी मानसिक आजाराचं नाटक करत आहे. पोलिसांना असंही वाटत होतं की जर त्याला तुरुंगात ठेवलं तर तिथे कडक सुरक्षा असल्यामुळे तो पळून जाऊ शकणार नाही. त्यामुळे त्याने मानसिक आजाराचं नाटक करून सरकारी मानसिक आरोग्य केंद्रात प्रवेश मिळवला असावा. पोलिसांनी त्याला पुन्हा तुरुंगात पाठवण्यासाठी अनेक वेळा न्यायालयाने अर्ज केले, पण दुर्दैवाने पोलीस या प्रयत्नामध्ये यशस्वी झाले नाही, कारण तो अजूनही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचं सांगितलं जात होतं आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्तीला तुरुंगात ठेवल्यास त्याच्या स्वतःच्या जीवाला तसेच आजूबाजूच्या इतर कैद्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो, असा युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे अमोलला मानसिक आरोग्य केंद्रामध्ये ठेवण्यात आलं. पोलिसांना मात्र हे अत्यंत धोकादायक असल्याचं माहिती होतं आणि पोलिसांना ज्या गोष्टीची भीती होती तीच पुढे घडली. 2022 मध्ये अमोल एकदा तिथून पळून गेला होता. त्यानंतर जवळपास 3 वर्ष त्याच मानसिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर उपचार सुरू होते आणि मग 29 डिसेंबर 2025 रोजी आणखी एक धक्कादायक घटना घडली. अमोल म्हणाला, साहेब मी बाथरूमला जाऊन येतो, असं सांगून तो टॉयलेटमध्ये गेला, पण बराच वेळ झालं तरी तो बाहेर आला नाही. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काही वेळ वाट पाहत राहिले, पण तो बाहेर येत नव्हता. शेवटी त्याने टॉयलेटचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. टॉयलेटच्या मागच्या बाजूला एक भिंत होती. अमोलने ती भिंत तोडली आणि त्या भिंतीतून तो बाहेर पळून गेला. हे पाहून पोलिसांना मोठा धक्का बसला. एका युक्तीने अशा प्रकारच्या मानसिक आरोग्य केंद्रातील भिंत कशी काय तोडली, असा प्रश्न त्यांना पडला. कारण नॉर्मल रुग्णांसाठी असलेल्या सुविधांपेक्षा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींसाठी वेगळी सुरक्षा व्यवस्था असते. अशा आरोपीवर सुरक्षा कर्मचारी लक्ष ठेवत असतात, पण ती सुरक्षा तुरुंगा इतकी कडक नसते. तरीही अमोलनी ती भिंत कशी तोडली हा प्रश्न पोलिसांसमोर होता. चौकशी केली असता एक गोष्ट समोर आली. त्याला चहा किंवा कॉफी देण्यासाठी एक धातूचा कप देण्यात आला होता. अमोलने तो कप कसा तरी वाकवला. त्यानंतर त्याच कपाच्या मदतीने त्याने टाईल्स उसकटत काढल्या आणि शेवटी भिंत तोडून तो त्या ठिकाणाहून पळून गेला. हे पाहून सगळेच हादरले. ठीक आहे, त्याने भिंत तोडून बाहेर पळ काढला, पण आजूबाजूला कुणी सुरक्षा रक्षक होते का हे तपासण्यात आलं. त्या बाजूला कुणीही नव्हतं. मग CCTV कॅमेरे आहेत का हे पाहण्यात आलं, पण सरकारी मानसिक आरोग्य केंद्रात CCTV कॅमेरे देखील नव्हते. त्यामुळे अमोल नेमका कुठून आणि कोणत्या दिशेने पळून गेला हे कोणाला समजलं नाही. याआधी देखील तो एकदा पळून गेला होता आणि नंतर त्याला दुसऱ्या राज्यात पकडण्यात आलं होतं. पण तो पुन्हा पळून गेल्यानंतर त्याला पकडणं किती कठीण होऊ शकतं हे पोलिसांना चांगलं माहीत होतं आणि या प्रकरणात आता 2 मोठे धोके निर्माण झाले होते.
पहिला धोका म्हणजे एका अत्यंत गंभीर गुन्हा केलेल्या समाजासाठी धोकादायक असलेला आरोपी मानसिक आरोग्य केंद्रातून पळून गेला होता. आणि दुसरा धोका त्याहून गंभीर होता. अमोलच्या मनात सायलीबद्दल असलेला द्वेष आणि विकृती पाहता तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांना देखील त्याच्याकडून धोका असण्याची शक्यता होती. त्यामुळे सायलीचं कुटुंब पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली आलं. हा कधीही परत येईल आणि घरातील इतर लोकांची देखील हत्या करण्याचा प्रयत्न करेल का, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली. दरम्यान पोलिसांनी अमोलचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली. एखादा गंभीर गुन्हा केलेला आरोपी तुरुंगातून पळून गेला किंवा पोलिसांच्या हातात येण्याआधी फरार झाला तर त्याला पकडण्यासाठी पोलीस अनेक मार्गांचा वापर करतात. आपण अशा अनेक प्रकरणांमध्ये हे पाहिलं आहे. सर्वप्रथम आरोपीच्या जवळच्या कुटुंबावर लक्ष ठेवलं जातं. उदाहरणार्थ त्याची बायको, आई, वडील, भाऊ किंवा बहीण यांच्या फोनवर पोलीस 24 तास लक्ष ठेवून असतात. त्यानंतर दुसऱ्या स्तरावर त्याचे मित्र, नातेवाईक यांचा देखील मागोवा घेतला जातो. तो कोणाच्या संपर्कात आहे का, कोणाशी जवळचा संबंध आहे का, याचा देखील शोध घेतला जातो. कारण अशा प्रकारे फरार झालेल्या व्यक्तीला पैशांची गरज भासू शकते. कधीकधी त्याला मानसिक आधाराची देखील गरज असते आणि अशावेळी त्याच्याशी बोलल्यावर त्याला मानसिक आधार मिळतो. त्या व्यक्तीला तो आरोपी फोन करण्याची शक्यता असते. म्हणून पोलीस त्याच्या कुटुंबातील आणि जवळच्या नातेवाईकांच्या फोनवर लक्ष ठेवू लागतात. पोलीस त्याच्या कुटुंबातील लोकांचे फोन सतत मॉनिटर करत होते. 24 तास त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात होतं. कारण असं केलं नाही तर अमोल नेमका कुठे गेला आहे हे शोधणं पोलिसांसाठी अत्यंत कठीण झालं असतं. तो महाराष्ट्रात कुठे गेला आहे का, दुसऱ्या राज्यात गेला आहे का, दिल्लीला गेला आहे किंवा देशाबाहेर पळून गेला आहे, यापैकी काही देखील माहिती नव्हती. पोलिसांना हे माहीत होतं की अमोल किती धोकादायक आरोपी आहे. त्यामुळे ते सतत त्याच्या संपर्काचा आणि कुटुंबाचा मागोवा घेत होते. पण दुर्दैवाने अमोलने कोणालाही फोन केला नाही. कारण त्याला चांगलं माहीत होतं की आपण कोणाला फोन केला तर आपण कुठून बोलत आहोत याचा माग पोलिसांना लागू शकतो. किमान आपण कोणत्या राज्यात किंवा कोणत्या शहरात आहोत हे तरी पोलिसांना समजू शकतं. त्यामुळे तो अत्यंत सावधपणे वागत होता. पण काही गुन्हेगार अनेक वर्षे स्वतःला पोलिसांपासून लपून ठेवतात. तरीही एका ना एका टप्प्यावर त्यांच्याकडून नक्कीच चूक होते. आपण अशा अनेक प्रकारांमध्ये हे पाहिलं होतं. एखाद्या प्रकरणात आरोपीने हत्या केल्यानंतर अनेक वर्षे फरार राहून शेवटी स्वतःच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि पोलिसांच्या हाती लागला, अशी उदाहरणे आहेत. अशा प्रकारे गुन्हा करून फरार झालेल्या अनेक आरोपींची प्रकरणं आपण पाहिली आहे. त्यांच्या मनात हळूहळू एक कॉन्फिडन्स निर्माण होतो. 1 वर्ष गेलं आणि पोलिसांनी आपल्याला पकडलं नाही. मग 2 वर्ष जातात, 3 वर्ष जातात, 5 वर्ष जातात. मग आरोपी विचार करू लागतो, अरे वा, 5 वर्ष झालं आणि पोलीस अजूनही मला शोधू शकले नाही. आता ते मला काय शोधणार? माझ्या नातेवाईकांच्या फोनवर ते आता लक्ष ठेवत नसतील. कदाचित पोलिसांनी हे प्रकरण विसरून देखील गेलं असेल. असा विचार करून काही वर्षांनी ते पुन्हा एखाद्या नातेवाईकाला फोन करतात. पण पोलीस मात्र अशा आरोपींवर सतत लक्ष ठेवून असतात आणि अशाच एका चुकीमुळे अनेक आरोपी फरार पोलिसांच्या ताब्यात आले आहे. पण अमोलच्या बाबतीत ही फरारी फार मोठी नव्हती. तो फक्त 4 महिने पोलिसांपासून लपून राहिला. डिसेंबर 2025 मध्ये तो मानसिक आरोग्य केंद्रातून पळून गेला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असे जवळपास 4 महिने झाले. त्यानंतर 10 एप्रिल रोजी त्याने आपल्या एका नातेवाईकाला फोन केला. पोलीस त्या फोनवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे त्यांनी शेवटी त्या फोनचा माग काढला. हा फोन मुंबईमधून करण्यात आला होता आणि मुंबईत तो फोन एका बंदराच्या आसपासच्या परिसरातून आला होता. पोलिसांनी तो नंबर ट्रेस केला आणि त्यानुसार तपास करत ते मुंबईला पोहोचले आणि तिथे त्यांनी अमोलला पकडलं. अमोल मुंबईमधील एका बंदरामध्ये मच्छीमार म्हणून काम करत होता. बंदर परिसरात मिळेल ती छोटी मोठी कामं तो करत होता. पोलीस तिथे पोहोचतात. त्यांनी त्याला पकडलं. चौकशीत त्याला विचारण्यात आलं, गेल्या 4 महिन्यांपासून तू काय करत होता? त्याने सांगितलं की तो वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत होता. शेवटी तो मुंबईत आला. तिथे मिळेल ती मजुरीचे कामं तो करत होता. त्याला आधीपासूनच थोडंफार मासेमारीचं काम माहीत होतं. त्यामुळे तो मुंबईत अधूनमधून समुद्रात जाऊन मासेमारी देखील करत होता. त्यानंतर बंदर परिसरात सामान उचलण्यासारखी छोटी मोठी कामं देखील तो करत होता. तो म्हणाला, 4 महिने झाले होते. मला वाटलं आता पोलीस मला पकडणार नाही म्हणून मी नातेवाईकांना फोन केला. पण मला आश्चर्य वाटतंय की तुम्ही इतके दिवस माझ्यावर लक्ष ठेवून होता.
त्यानंतर मानसिक आरोग्य केंद्रातून दुसऱ्यांदा पळून गेलेल्या 26 वर्षीय अमोलला पोलिसांनी अटक केली आणि त्याला पुन्हा नागपूरमध्ये आणलं. आता त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं आहे. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.